मी सगळ्यांचा अधिकृत रीतीने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आपलं स्वागत करतोय. स्मारकाचे कार्यवाह श्री राजेंद्रजी वराडकर हे आपल्या उद्घाटन समारंभाला आलेले आहेत. तर ह्या क्विज कॉम्पिटिशन सेकंड राऊंड जो आहे त्याचं उद्घाटन अधिकृत रीतीने मी श्री राजेंद्र वराडकर सर यांना सांगेन की तुम्ही घोषित करावं. आपण आता ह्या प्रश्नोत्तर कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि सर्व जे स्पर्धक आहेत त्यांना शुभेच्छा देत आहे स्मारकाच्या वतीने. थँक्यू. धन्यवाद. आता बरेच जण आपल्यापैकी आणि स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरीताई मराठे या सुद्धा इथं झूम मीटिंग वरती उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना दिसत असतील. मंजिरीताई, एक दोन शब्द आपण पण बोलावेत. नमस्कार, ऐकू येतोय माझा आवाज? हो येतोय. नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने. आणि आता स्पर्धेला सुरुवात करायला काही हरकत नाही, सगळे जमलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. सुरुवात करा सर. येस, धन्यवाद. बरं, सगळ्यांना मराठी कळतं का इंग्लिश वापरायचंय? मराठी सर. ओके, क्वेश्चन इंग्लिश मराठी दोन्हीत विचारतो. एकेकाने माईक ऑन करा आणि नाव सांगा. सूर्यकांत नारायण वत्सराज. मिलिंद अरविंद नावडीकर. विदुला कुलकर्णी शेट्टीगार. सम्राट शैलेंद्र वस्के. नमस्ते, मी अगस्त्य मापणकर बोलतोय. ओके. नमस्ते, मी अमर वैभव उपासने. एका वेळेला एकाने बोला. भरत बनगर. अमोल गावणकर. उपासने. नमस्कार, वैभव उपासने. हा, नेक्स्ट वन. नमस्कार, मी अमर केळकर डोंबिवलीहून. ओके. नमस्कार, मी पृथा रामचंद्र पाटील. ओके. कियान मापणकर. पूर्वा भरत बनगर. अभिषेक बर्वे. ओके. ऋग्वेद देशमुख. ऋग्वेद जोरात. ऋग्वेद देशमुख. ओके. नावं आली आहेत तुमच्याकडे? हे बघा, हे आपले गोवा टीम भारत एफर्ट्स बंद. आहेत. तर माझं नाव महेश कुलकर्णी. तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघितली असतीलच. त्याच्यानंतर आपले कॅमेरा आणि झूम मीटिंगचे सहाय्यक आहेत. त्याच्यामध्ये सतीशजी आहेत, दिनेशजी आहेत, रोहित आहेत आणि आपले जे सहकारी आहेत अमेय अमेय काटदरे, प्राप्ती महाडिक, दुर्वा गोविलकर, पार्थ राजपूत, वेद फणसळकर हे आपले सगळे सहकारी इथं उपस्थित आहेत. आपण एक टीम म्हणून आता आपण ह्या स्पर्धेला सुरुवात करणार आहे. आय होप यू हॅव गॉन थ्रू दॅट ऑल रूल्स अँड रेग्युलेशन. तर त्याप्रमाणे जेव्हा प्रश्न विचारला जाईल तर त्यावेळेला हात वर करायचा आहे. आता पहिला राऊंड जो आहे तो जनरल आहे. उपस्थिताप्रमाणे प्रत्येकाचं नाव घेऊन मी प्रश्न विचारणार आहे. तर प्राप्ती, पहिलं नाव सांगा. अमर प्रभाकर केळकर, हात वर करा. माझं नाव अमर केळकर, डोंबिवलीहून बोलतोय. ओके, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. बरं. ड्रेन थेअरी ऑफ वेल्थ वॉज पुट फॉरवर्ड बाय सत्येंद्रनाथ टागोर, रासबिहारी बोस, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक. दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी करेक्ट आन्सर आहे. +1 मार्क द्या. थँक्यू. नेक्स्ट नंबर. सूर्यकांत. सूर्यकांत, रेज युअर हँड. येस. Japan got its advancement particularly after Meiji reforms, Axis Pact, both A and B, neither A nor B. B. Specify. B.
नायदर ए नॉर बी. ओके, हे उत्तर चुकलेलं आहे. उत्तर आहे मेईजी रिफॉर्म्स. 0 मार्क. नेक्स्ट ना, सुयश जोशी. सुयश आहे का इथं? ओके, सुयशला नंतर कॉल देऊया परत एकदा. कियान महापणकर. कियान महापणकर, थोडस बोला तुम्ही. हा, येस. माझं नाव कियान महापांकर आहे. येस येस, फंटास्टिक. बोलत राहायचं. ओके. सोहन सिंग भाकना इज द नेम असोसिएटेड विथ. सोहन सिंग भाकना इज द नेम असोसिएटेड विथ वासुदेव बळवंत फडके, गदर मूवमेंट, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन, नन ऑफ these. गदर मूवमेंट. गदर मूवमेंट. सो आन्सर इज राईट, +1 मार्क. अगस्त्य महापणकर. नमस्ते सर, मी अगस्त्य नमस्कार. येस, फंटास्टिक. द इंडियन इंडिपेंडन्स लीग was established by राजा महेंद्र प्रताप सिंग, रासबिहारी बोस, चंद्रशेखर आझाद, मौलाना बरकतुल्ला. ऑप्शन बी, रासबिहारी बोस. राईट, करेक्ट Thank you, आन्सर. sir. 29 नंबर. राईट आन्सर, +1 मार्क. थँक्यू नेक्स्ट सर. वन. सौ विदुला प्रमोद शेट्टीकर. सर. येस सर. येस येस. नमस्कार. Yes. नमस्कार. तुम्हाला एकदम थोडासा ट्रिकी क्वेश्चन. द हिस्टॉरिक काकोरी ट्रेन ऍक्शन और कॉन्स्परन्सी, तो काकोरी कट म्हणतात, टूक प्लेस इन विच इयर? 1921, 1925, 1929 and 1931. 1925. 1925, करेक्ट आन्सर, +1 मार्क. थँक्यू सर. थँक यू. नेक्स्ट वन. अभिषेक बर्वे. येस सर. अभिषेक बर्वे, हा, येस सर. वेलकम. सॉरी, तुम्हाला रात्री उठवलेलं आहे. नो प्रॉब्लेम. ते अमेरिकेतून आहेत. तुम्हाला अमेरिकेच्या जवळचाच प्रश्न विचारतो. 17 नंबर. हेडक्वार्टर्ड इन सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, द पार्टी वॉज एस्टॅब्लिश्ड बाय एक्सपर्ट्रेट इंडियन टू ओव्हरथ्रो ब्रिटिश कॉलोनियल रूल थ्रू आर्म रिव्होल्युशन. दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ. त्याच्यात कॉक्रोच पार्टी वगैरे नाहीये. ऑप्शन ए गदर पार्टी, ऑप्शन बी हिंदू महासभा, ऑप्शन सी आझाद हिंद सेना, ऑप्शन डी INC, इंडियन नॅशनल काँग्रेस. ए गदर पार्टी. गदर पार्टी, राईट आन्सर. थँक्यू. नेक्स्ट वन. सम्राट शैलेंद्र म्हस्के. नमस्कार. नमस्कार. थोडंसं बोललं हा. म्हणजे. येस, फंटास्टिक. थँक्यू. फाउंडर ऑफ गदर पार्टी, आता त्यांनी उत्तर दिलं गदर पार्टी. तर हा. फाउंडर ऑफ गदर पार्टी, ऑप्शन ए GD सावरकर, ऑप्शन बी ND सावरकर, ऑप्शन सी VD सावरकर आणि ऑप्शन डी लाला हरदयाळ. ऑप्शन डी, लाला हरदयाल. लाला हरदयाळ, फंटास्टिक. बरोबर आन्सर, +1. थँक्यू. थँक्यू. कुशल. कुशल. येस सर. द चापेकर ब्रदर्स, 40 सेकंड. चापेकर ब्रदर्स, that is Damodar Chapekar and Balakrishna Chapekar, assassinated which plague commissioner of Pune in 1897 to avenge military high-handedness? Option A, W.C. Rand,
ऑप्शन बी जॉन सॉन्डर्स, ऑप्शन सी आर्थर जॅक्सन अँड ऑप्शन डी सर विलियम कर्झन वायली. ऑप्शन ए WC ऑप्शन रँड. ए फंटास्टिक रँड. वैभव उपासने, नमस्कार सर. नमस्कार. Who among the following was not executed in connection with काकोरी ट्रेन कॉन्स्परसी? काकोरी कटामध्ये कोणाला म्हणजे मारलं नाही? रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, रोशन सिंग आणि चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद. फंटास्टिक, बरोबर उत्तर, +1 मार्क. थँक्यू. नेक्स्ट वन. विवेक, एवढंच नाव लिहिलेलं आहे. विवेक कोण आहेत? अरे विवेक पाटील. ओके, विवेक पाटील आहे का? ओके, नेक्स्ट वन. भक्ती, भक्तीची आहात का आपण? हो हो आहे 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 सर. हा, येस आहे मी. येस, वेलकम. थँक्यू सर. Which individual spent over 63 days on historic hunger strike in Lahore jail, passing away for the rights of Indian political prisoners? Option A Jatin Das, option B Sukhdev Thapar, option C Batukeshwar Datta आणि option D Roshan Singh. 43. जतीन दास. जतीन A. दास, राईट आन्सर. एकदा थँक्यू सर. व्हेरीफाय करतो. जतीन दास, राईट आन्सर, +1 मार्क. थँक्यू सर. वेलकम. पृथा पाटील. येस सर. पृथा दिसत नाही. हा, येस. आयडेंटिफाय द पर्सन. प्राईम मिनिस्टर ऑफ फ्री इंडिया. He served as professor of Hindustani at Tokyo University. He was from Madhya Pradesh. 3 गोष्टी सांगितल्यात. Prime Minister of Free India in exile. He served as a professor of Hindustani at Tokyo University. He was from Madhya Pradesh. मौलाना आझाद, मौलाना बरकतुल्ला, पंडित जवाहरलाल नेहरू, राजा महेंद्र प्रताप सिंग. मौलाना बरकतुल्ला. फंटास्टिक, राईट आन्सर, +1 मार्क. मिलिंद. हाय मी. येस, नमस्कार. नमस्कार. डॅश डॅश इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट. जातीय निवाडा जो देणारा आहे त्याचे जनक बॅरिस्टर जिन्ना, लॉर्ड मिंटो, लॉर्ड रिपन अँड लॉर्ड हार्डिंग्स. लॉर्ड मिंटो. लॉर्ड मिंटो, फंटास्टिक, राईट आन्सर, +1 मार्क. थँक्यू. पूर्वा भांडकर. येस सर. बोलत राहा. येस. हां. 30 नंबरचा प्रश्न आहे. विच रिव्होल्युशनरी ऑर्गनायझेशन वॉज फाउंडेड बाय शिवराम राजगुरू, भगत सिंग अँड सुखदेव थापर अलॉंग विथ चंद्रशेखर आझाद in 1928 by renaming an existing association? Option A Anushilan Samiti, option B Hindustan Socialist Republican Association, option C Jugantar, and option D Gadar Party. Hindustan Socialist Republican Association. Fantastic, right answer, +1 mark. ऋग्वेद देशमुख. Yes, sir. ऋग्वेद जी. Right, sir. Yes. In which park in Allahabad did Chandrasekhar Azad
fight his last gun battle against British police in February 1931. ज्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद शेवटची लढाई त्यांची खेळले, अल्फ्रेड पार्क, कर्झन पार्क, व्हिक्टोरिया पार्क, डिअर पार्क. अल्फ्रेड पार्क. फंटास्टिक. राईट आन्सर प्लस 1. अल्फ्रेड क्वेश्चन नंबर 33. शिंपी, ओम शिंपी. ओम शिंपी, आवाज देत राहा. ओके. ईशा जयस्वाल. ईशा जयस्वाल, आवाज देत राहा. येस सर. हाँ, ईशा जयस्वाल. येस सर. यस. Who defended Arvind Ghosh in the famous Alipur bomb case? Option A, Chittaranjan Das. Option B, Motilal Nehru. Option C, Bal Gangadhar Tilak. Option D, Tej Bahadur Sapru. 46. सर बाल गंगाधर तिलक. Barrister Chittaranjan Das is correct answer. Bal Gangadhar Tilak was not in that lawyer case. Okay, anyway, हरकत नाही. 0 स्कोर द्यायचा. अजून 4 प्रश्न आहेत बाकी. हा, नेक्स्ट वन. यास्मिन शेख. यास्मिन शेख आहेत का? सृष्टी घागरे. सृष्टीजी. सुयश जोशी आहेत का? ऑल राईट. पहिला राऊंड झाला. ओके. पहिला राऊंड हा सोपा होता. त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम क्वेश्चन जे आधी वापरलेले आहेत तेच घेतलेले आहेत. आता दुसरा राऊंड जो असणार आहे हा थोडासा कठीण असणार आहे. त्याच्यात काय आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला 1 पासून ते 30 पर्यंत एक नंबर सांगायचा आहे. ओके. स्टार्ट विथ 1, एंड विथ 30. यापैकी कोणताही नंबर सांगायचा. नंबर रिपीट होणार नाही. तो प्रश्न तुम्हाला आम्ही विचारणार. ओके. अमर केळकर. 10 नंबर. 10. 10 नंबर. ओके. कॅप्टन कार्ल वोन मुल्लेर. मी नाव सांगतोय. कॅप्टन कार्ल वोन मुल्लेर इज नेम असोसिएटेड विथ. ऑप्शन ए, जेलर ऑफ अंदमान. ऑप्शन बी, डॉक्टर ॲनी बेझंट. ऑप्शन सी, SMS एमडेन. ऑप्शन डी, नन ऑफ दीज. बी, डॉक्टर ॲनी बेझंट. ओके. आता इथे उत्तर चुकलेलं आहे, पण या प्रश्नाचं उत्तर मी आत्ताच देऊन टाकू का? देतोच. आन्सर इज SMS एमडेन. तुम्हाला जर कल्पना असेल तर जर्मनीतून कैसर विल्यम दुसरा यांनी युद्धनौका पाठवली होती SMS एमडेन नावाची, ज्याचं एक महत्वाचं काम होतं अंदमानमधल्या कैद्यांना सोडवायचं, आणि दुसरं महत्वाचं काम बाहेर बोल दुसरं महत्वाचं काम होतं ते म्हणजे सशस्त्र क्रांतिकारकांना शस्त्र पुरवठा करायचा. तर यासाठी ही युद्धनौका आली होती, पण ब्रिटिशांनी ती चेन्नई जवळ बुडवली. तर त्याचे कॅप्टन होते कार्ल वोन मुल्लेर. 0 ठेवायचे. हा, सूर्यकांतजी. सूर्यकांतजी. 5 नंबर. 5. Berlin Committee was founded to connect India with. Option A, Adolf Hitler.
ऑप्शन बी प्रिन्स बिस्मार्क, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, अँड ऑप्शन डी नायदर ए नॉर बी. हिटलर. Okay. The real answer is neither A nor B. Next one. सुयश जोशी नाही आहेत, इथं ऍबसेंट आहेत. कियान महापणकर. कियान, बोलायचं. 2 number. Yes, 2. In May 1908, the Golden Jubilee of 1857 was celebrated in London by option A, स्वातंत्र्यवीर सावरकर, option B, Lord Minto, option C, Bhagat Singh, option D, Mahatma Gandhi. Option A. Right answer, Savarkar. Thank you, दोन. sir. हां. अगस्त्या. Yes, sir. Question number 3. Question number 3. 3. The Indian War of Independence of 1857. The original book was written in dash dash language. Original book. So Bengali, Punjabi, Marathi, English. Option C, Marathi. Fantastic. Right answer. Thank you, sir. Next one. Vidula ji. 5 नंबर. 5 नंबर झालेला आहे. नाही, मग माझं ते ऐकण्यात मिस झालं असेल, कारण नेट हा, नाही, जात हरकत- होतं ना मध्ये. हा, हरकत नाही. तुम्ही 2-4 विचारा. 2. 2 नंबर पण झालेला आहे. बरं, 1. एक पण झालं नाही, एक नाही झालाय. बर. गिसेप मॅझिनी वॉच फ्रॉम, हा जोसेफ आहे बहुतेक, पण त्यांच्या स्पेलिंग मध्ये काहीतरी गडबड आहे. मॅझिनी वॉच फ्रॉम ऑप्शन ए इटाली, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी ग्रीस, अँड ऑप्शन डी इंडिया. 1 मिनिट, थोडा विचार करू दे. 30 सेकंदात उत्तर. इटली. इटली. राईट आन्सर. अभिषेक बर्वे. येस सर. हा, सांगा Number 8. नंबर 8. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय is the name associated with Berlin Committee, assassination of Rand, assassination of Lord Mayo, and assassination of Lord Mountbatten. Berlin Committee. Fantastic. Right answer. Samrat Maske. Hello. Yes. Ha. Number 18. 18. सगळ्यात मला पहिली गोष्ट आवडली, तू जरा लांबचा नंबर घेतला. सर मी उत्तर दिलेलं इटली आणि माझं नेट गेलं. हा, बरोबर. तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला +1 मार्क दिलेला आहे. हा सर, मी आता परत जॉईन झाले. सर, नेट गेलं तर प्लीज मला समजून घ्या. इथे खूप नाही, मी हवा परत सुटलीये. बोलवतो, परत हो, आवाज देईन. चालेल. हा, हो, तुमचं उत्तर बरोबर आहे. हो. तुम्हाला 1 मार्क मिळालेला आहे. बर. हा. आता परत सम्राट. हा. हा, सम्राट, मला हा. तुझी गोष्ट आवडली. तू चांगला लांबचा नंबर सांगितलास, त्याच्यामुळे तुला प्रश्न पण खूप सोपा आहे. अच्छा. INC वॉज युनायटेड आफ्टर 1907 इन डॅश डॅश सेशन. लखनौ, लाहोर, वर्धा, नन ऑफ दीज. लाहोर. ओके, उत्तर चुकलेलं आहे. लखनौ इज राईट आन्सर. हरकत ठीक आहे. नाही, अजून आहेत 3 प्रश्न बाकी आहेत. हा, ठीक आहे. थँक्यू. कुशल.
कुशलजी आवाज द्या जरा. हा येस. येस सर येस सर हा नंबर सांगा. 4 4. आहे का? Savarkar was arrested at Liverpool street station under a warrant linking him to the Nashik conspiracy case in India, bomb making case, assassination of Mahatma Gandhi, assassination of Rand. सर प्रश्न मराठीत सांगा. लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशन या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक झाली. ओके. ती अटक होताना त्यांच्यावर वॉरंट कशासाठी होतं, कशासाठी त्यांची म्हणजे संदर्भ दिला गेला, तर पहिली गोष्ट त्यांच्यावर आरोप होता की नाशिक खटल्यामध्ये सहभाग आहे त्यांचा, म्हणजे नाशिकला जॅक्सनचा खून झाला होता त्याच्यात सहभाग आहे, बॉम्ब बनवण्याच्यासाठी त्यांचा सहभाग आहे, महात्मा गांधींच्या हत्येसाठी त्यांचा सहभाग आहे, किंवा रँडच्या हत्येसाठी त्यांचा सहभाग आहे. नाशिक ते अमिताभ सर को विचारू, श्योर लॉक किया जाए. राइट देऊ. डन. हा नाशिक केस उत्तर बरोबर आहे. 1 मार्क. वैभव उपासने. सर नमस्कार. नमस्कार. नंबर 9. आहे का अवेलेबल? वैभवजी सोपा प्रश्न आहे. मौलाना बरकतुल्ला वॉज अपॉइंटेड ॲज द प्राईम मिनिस्टर ऑफ. ओके. पहिला ऑप्शन आहे प्रोविन्शियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काबूल. ऑप्शन बी आझाद हिंद सेना गव्हर्नमेंट. आय एम रिवाइजिंग. मौलाना बरकतुल्ला वॉज अपॉइंटेड ॲज प्राईम मिनिस्टर. ऑप्शन ए प्रोविजनल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काबूल. ऑप्शन बी आझाद हिंद सेना गव्हर्नमेंट. ऑप्शन सी बोथ ए अँड बी. आणि ऑप्शन डी नायदर ए नॉर बी. सर ऑप्शन ए. फंटास्टिक. राईट आन्सर. विवेक पाटील. विवेक आहेस का? ओके. गव्हाणकर असेल. हा भक्ती गव्हाणकर. हा सर आहे मी. भक्तीजी. आहे. येस. नंबर सांगा. नंबर 25. 25. 25. फंटास्टिक. एकदम दूर की सोच. दोन्ही अर्थानी. हो. द ड्युरँड लाईन इज बॉर्डर बिटवीन. आय एम रिवाइजिंग. ड्युरँड लाईन नावाची लाईन आहे. ती कुठची सीमा आहे? अफगाणिस्तान अँड पाकिस्तान, तिबेट अँड चायना, बांगलादेश अँड इंडिया, आणि इंडिया अँड भूतान. Durand line is the border. अब सर 1 मिनिट. Durand. सर ऑप्शन सांगाल प्लीज एकदा. अफगाणिस्तान अँड पाकिस्तान, हा तिबेट अँड चायना, हा बांगलादेश अँड इंडिया, हा. इंडिया अँड भूतान. पहिलं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. ओके. बरोबर आन्सर. थँक्यू सर. वेलकम. पृथा पाटील. येस सर. हा 20. 20. Dash Dash was Prime Minister of England at the time of beginning of Second World War. दुसरं महायुद्ध सुरू होताना भारताचा इंग्लंडचे प्राईम मिनिस्टर कोण होते?
ऑप्शन ए ॲटली, ऑप्शन बी चेंबरलेन, ऑप्शन सी चर्चिल अँड ऑप्शन डी नन ऑफ दीज. ॲटली ए. ओके, उत्तर चुकलेलं आहे. ॲटली भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेला होते. चेंबरलेन इज राईट आन्सर. ओके, मिलिंदजी आहात का? हा आहे. येस, विचारा. 21 नंबर. लोकहितवादी यांचं मूळ नाव काय? गोपाळ देशमुख, गोपाळ गोखले, एम डी कर्वे, नन ऑफ दीज. परत सांगता पहिला पासून ऑप्शन. लोकहितवादी या नावाने एक व्यक्ती प्रसिद्ध आहे. हो, ऑप्शन हवे. ऑप्शन सांगतो. गोपाळ देशमुख, गोपाळ हरी देशमुख संपूर्ण नाव, गोपाळ गोखले, एम डी कर्वे आणि नन ऑफ दीज. ऑप्शन 1. फंटास्टिक, राईट आन्सर. थँक्यू. पूर्वाजी Yes, आहात sir. का? हा, जरा थोडस बोला. येस, हा, विचारा. नंबर सांगा. 7. लाला हरदयाळ, सोहन सिंग भाकना, मौलाना बरकतुल्ला. द नेम्स आर कनेक्टेड डायरेक्टली विथ. ऑप्शन ए आझाद हिंद सेना, ऑप्शन बी अनुशीलन समिती, ऑप्शन सी गदर मुवमेंट अँड ऑप्शन डी नन ऑफ दीज. गदर मुवमेंट. गदर मुवमेंट, राईट आन्सर. ऋग्वेद देशमुख, ऋग्वेदजी. हा येस सर 16 नंबर. 16. Who was founder of Deccan Education Society? डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक पुढीलपैकी कोण? न्यायमूर्ती रानडे, केशवचंद्र सेन, राजा राममोहन रॉय आणि गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर. फंटास्टिक, राईट आन्सर. ओम शिंपी, ओम आहे का? हा, ईशा जयस्वाल, ईशाजी. येस सर. हा, नंबर सांगा. सर 14. 14. येस. Home Rule League was formed in Madras Province by Dr. Annie Besant, Dr. N. D. Savarkar, Pandit Shyamji Krishna Verma, none of these. वापस बोलो ऑप्शंस. Dr. Annie Besant, Dr. N. D. Savarkar, Pandit Shyamji Krishna Verma, none of these. सर नन ऑफ दिस. Okay, answer is Dr. Annie Besant. Next one. यास्मिन जी आहात का? ओके. सृष्टीजी, सृष्टी घागरे नव्हतेच ना? ऑल राईट, इथं आपला सेकंड राऊंड संपलेला आहे. आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत, पण त्याच्या आधी मला थोड्याशा गोष्टी बोलायच्या. ब्रेकच्या आधी थांबा. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपलं ज्ञान हे ऑलरेडी वाढलेलंच आहे, ते आणखीन वाढणार आहे. थोडीशी आपण एक रिवाईज करतोय. आणि महत्त्वाची गोष्ट की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कितीतरी जण सहभागी आहेत, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, घरादाराची होळी केली. त्यांची आपण काही प्रमाणात स्मृती काढून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हे त्यामागचा एक महत्त्वाचा हेतू आहे. सो एक 5 मिनिटं आपण ब्रेक घेऊ. 5 मिनिटांनी परत जॉईन करा. धन्यवाद.
पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड फार चांगल्या रीतीने झालेला आहे. गुणांची कमाई पण फार चांगल्या रीतीने झालेली आहे. आता माझ्या अंगात थोडासा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवाले संचारतात, तर त्याच्यामुळे आता नेक्स्ट राऊंड जो आहे तो निगेटिव्ह मार्किंगवाला राऊंड असणार आहे. तर हा पहिला सोपा निगेटिव्ह मार्किंगचा राऊंड असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रॅन्डमली काही प्रश्न विचारणार आहे. तर प्रश्नाचं उत्तर आलं मीन्स इफ यू आर हॅव्हिंग कॉन्फिडन्स, द राईट आन्सर तुम्ही देणार आहात. राईट आन्सर विल अवॉर्डेड बाय +1 मार्क. सम्राट लक्ष आहे ना? राईट आन्सर विल बी अवॉर्डेड बाय +1 मार्क. Unattempted 0. If answer is wrong, then -2. I'm revising. Right answer +1 mark. Unattempted 0. आणि wrong answer -2. हे कठीण काम मला कसं तरी वाटतं करायला, त्यामुळे माझे स्टुडंट आहेत आणि बेसिकली ही इज अ फायटर, त्यामुळे म्हटलं फायटरला सांगावं हे काम करायला. तर काय म्हणतो तू, कोणतं फायटिंग? MMA. जोरात बोल. MMA. मिक्स मार्शल आर्ट्स. मिक्स मार्शल आर्ट्स करतो. तर ते आता प्रश्न विचारणार आहेत, मी बाजूलाच आहे. लेट अस स्टार्ट. अमेय विल स्टार्ट. टेक 1 by 1 नेम. अमर केळकर. नमस्कार. नमस्कार. तर तुमचा प्रश्न असेल, द 1915 लाहोर कॉन्स्पिरन्सी केस रेफर्स टू ऑप्शन्स assassination of Lord Harding, option B leadership of Kartar Singh Sarabha and Vishnu Ganesh Pingle during Gadar movement, option C assassination of General Dyer, option D none of the above. ऑप्शन बी. Option B. राईट आन्सर. राईट आन्सर +1 मार्क. थँक्यू. सूर्यकांतजी. सूर्यकांतजी. यस. येस. हा. Identify the person. First, he was the last Governor General of British India and became the first Viceroy, serving as the direct representative of Queen Victoria. Option 2, he governed during and immediately after the Indian Rebellion of 1857, first freedom struggle of India. Option 3, he abolished the doctrine of lapse. जे ऑप्शन्स जे 4 आहेत ते आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड केनिंग आणि लॉर्ड लिनलिथगो. लॉर्ड हार्डिंग. लॉर्ड हार्डिंग. Okay. The right answer is Lord Canning. Canning was last Viceroy 90. as well, last Governor General as well as first Viceroy. आणि ओके. त्यांनीच ते अबॉलिश केली सिस्टीम. सो रॉंग आन्सर -2 मार्क. कियान महापडकर. 90. येस सर. अच्छा. हा, कियान महापडकर. क्वेश्चन हा आहे की आयडेंटिफाय द पर्सन. 28. First, worked with Abhinav Bharat. Second, worked with Gadar movement. Third, worked with Berlin Committee. तुमचे ऑप्शन्स आहेत ए नेताजी सुभाष चंद्र बोस, बी मौलाना बरकतुल्ला, सी लाला हरदयाल आणि डी लाला लजपत राय. ऑप्शन सी लाला हरदयाल. फंटास्टिक. राईट आन्सर. थँक्यू सर. 28. अगस्त्य महापडकर. येस सर. हा. तुमचा प्रश्न आहे हु लेड द सेन्सेशनल
चित्तगोंग आर्मरी रेड इन एप्रिल 1930. तुमचे ऑप्शन्स आहेत अनंत सिंग, ऑप्शन बी गणेश घोष, ऑप्शन सी सूर्य सेन, ऑप्शन डी लोकनाथ बाल. ऑप्शन बी गणेश घोष. होल्डवर ठेवूया तुम्हाला. हो. विदुल्ला शेट्टीकर. येस. तुमच्यासाठी प्रश्न आहे, हु ऑथर्ड द फेमस रेव्होल्युशनरी बुक द फिलॉसॉफी ऑफ द बॉम्ब. ऑप्शन ए भगत सिंग, ऑप्शन बी भागवती चरण वोहरा, ऑप्शन सी यशपाल आणि ऑप्शन डी सुखदेव थापर. Just a moment. Can you please repeat the option? ओके. ऑप्शन ए भगत सिंग, ऑप्शन बी भागवती चरण वोहरा, ऑप्शन सी यशपाल आणि ऑप्शन डी सुखदेव थापर. भगवती चरण वोरा. क्वेश्चन नंबर 57, ऑप्शन बी. जस्ट एक सेकंड. तुमचं हा करेक्ट आन्सर आहे. थँक्यू. महापळकर, मगाशी प्रश्न जो होता 58 नंबर. येस सर. येस सर. हां, सो युअर आन्सर इज राईट. यू आर अवॉर्डेड Thank you विथ very +2 much, sir. मार्क. सॉरी +1 मार्क. +1 मार्क. +1 देऊ. अभिषेक जी. येस सर. तुमचा प्रश्न आहे, विच टू यंग वुमेन रेव्होल्युशनराइज शॉट डेड द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफ कोमिला चार्ल्स स्टीव्हन्सन इन 1931. तुमचे ऑप्शन्स आहेत प्रीतिलता वाडेदार अँड कल्पना दत्ता, बी शांती घोष अँड सुनीती चौधरी, बरोबर. सी बीना दास अँड मातांगिनी हजरा आणि डी सुभाषिनी गंगुली अँड कमला दास गुप्ता. I'll pass, sir. पास. ओके. राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 59. 59. प्रीतिलता वड्डेकर. बी इज राईट आन्सर. शांती घोष अँड सुनीता चौधरी. ओके, नेक्स्ट वन. सम्राट मस्के. तुमचा प्रश्न हा आहे की आफ्टर द फ्रीडम ऑफ अंदमान आयलँड्स बाय INA, सुभाष चंद्र बोस रिनेम्ड अंदमान ॲज शहीद, स्वराज, भारतद्वीप. नन ऑफ दीज. भारतद्वीप. ओके, आन्सर इज शहीद. ओके. So question number 83. याला -2. नेक्स्ट वन. कुशल जी. कुशल जी थोडस बोलत राहू. येस. मराठी विचार. मीच विचारतो तुम्ही. 1937 साली सावरकरांची मुक्ती झाली. सगळ्या आरोपातून, सगळ्या त्या बंदीतून मोकळे झाले. आफ्टर 1937 वीर सावरकर जॉईन डॅश डॅश ॲज पॉलिटिकल पार्टी. सावरकरांनी कुठच्या पक्षामध्ये प्रवेश केला? काँग्रेस, हिंदू महासभा, कम्युनिस्ट पार्टी, HSRA. ऑप्शन बी हिंदू महासभा. राईट, बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन 85. नेक्स्ट वन. वैभव जी. वैभव उपासनी.
नमस्कार सर. नमस्कार. तुमचा प्रश्न आहे, शिवराम हरी राजगुरू वॉज फ्रॉम ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी रत्नागिरी, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी नन ऑफ धीज. पुण्याच्या पुढे Option- ब्रॅकेटमध्ये खेड आहे, रत्नागिरीच्या पुढे पण ब्रॅकेटमध्ये खेड आहे. ऑप्शन ए. फंटास्टिक. राईट आन्सर. +1 मार्क. भक्ती गव्हाणकर. भक्तीजी. आहे सर. हा. तुमचा प्रश्न आहे, बिरसा मुंडा वॉज फ्रॉम ऑप्शन ए बेंगॉल, ब्रॅकेट मधलं वाचन. नाव झारखंड, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी महाराष्ट्र. ऑप्शन रिपीट कराल प्लीज. ओके. ऑप्शन ए बंगाल, नाव झारखंड, ऑप्शन हा. बी आसाम, ऑप्शन सी मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी महाराष्ट्र. ए बंगाल झारखंड. फंटास्टिक. राईट आन्सर. थँक्यू सर. क्वेश्चन नंबर 98. पृथा पाटील. येस सर. तुमचा प्रश्न आहे, ॲट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स ऑफ इंडिया हु वॉज द किंग ऑफ द UK? ऑप्शन ए किंग जॉर्ज 6 वाचले. किंग जॉर्ज सिक्स्थ, ऑप्शन बी लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन सी कैझर विलियम आणि ऑप्शन डी चर्चिल. ऑप्शन ए किंग जॉर्ज 6. फंटास्टिक. राईट आन्सर. 100. मिलिंदजी. मिलिंदजी आय एम. हा. तुमचा प्रश्न आहे, द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ INC वॉज ऑप्शन ए सत्येंद्रनाथ बोस, ऑप्शन बी डॉक्टर ॲनी बेसेंट, ऑप्शन सी ॲलन ह्यूम आणि ऑप्शन डी व्योमेश चंद्र बॅनर्जी. ॲलन ह्यूम. ह्यूम. आन्सर व्योमेश चंद्र बॅनर्जी. हो. -2. पूर्वाजी. येस सर. हा. विचार. प्रश्न आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज फॉर्म्ड अंडर द गायडन्स ऑफ अ रिटायर्ड ICS ऑफिसर. ऑप्शन ए सत्येंद्रनाथ बोस, ऑप्शन बी डॉक्टर ॲनी बेसेंट, ऑप्शन सी ॲलन ह्यूम आणि ऑप्शन डी व्योमेश चंद्र बॅनर्जी. ऑप्शन सी. ॲलन ह्यूम. ॲलन ह्यूम इज राईट आन्सर. राईट. +1 मार्क. क्वेश्चन नंबर 4. ऋग्वेद देशमुख. हो सर. Who is widely regarded as father of Indian armed rebellion for organizing an armed revolt against the British using Ramosi tribesmen in 1879? तुमचं ऑप्शन आहे, ऑप्शन ए तात्या टोपे, ऑप्शन बी वासुदेव बलवंत फाडके, फडके. ऑप्शन सी बिरसा मुंडा, ऑप्शन डी अलुरी सीताराम राजू. वासुदेव बळवंत फडके. परफेक्ट आन्सर. 44. ईशा जयस्वाल. येस सर. प्रश्न आहे, अंडर हुज लीडरशिप वॉज द हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन HRA reorganized into the Hindustan Socialist Republic Association HSRA at Feroz Shah Kotla in 1928? तुमचं ऑप्शन आहे, ऑप्शन ए भगतसिंग, ऑप्शन बी चंद्रशेखर आझाद, ऑप्शन सी बटुकेश्वर दत्त, ऑप्शन डी भागवती चरण वोहरा. चंद्रशेखर आझाद. राईट आन्सर. तुमचं करेक्ट आन्सर. करेक्ट. लास्ट टाइम.
संपला राहू येस. मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांचे स्कोर एकदा आपण व्हेरीफाय करून घेऊया. तूच येऊन व्हेरीफाय कर. फर्स्ट राऊंड मध्ये +1 आणि थर्ड राऊंड मध्ये +1, तर टोटल 2. ओके. मग सूर्यकांत यांचे -2 आहेत मार्क्स ऑल टोटल. कियान महापणकर यांचे आहेत 2 अगेन. अगस्त्य यांचे मार्क्स आहेत 3. विदुला यांचे मार्क्स आहेत 3. अभिषेक यांचे मार्क्स आहेत 2. सम्राट यांचे मार्क्स आहेत -1. खुशाल यांचे मार्क्स आहेत 3. वैभव यांचे मार्क्स आहेत 3. मग भक्ती यांचे मार्क्स आहेत 3. पृथा यांचे मार्क्स आहेत 2. मिलिंद यांचे मार्क्स आहेत 0. पूर्वा यांचे मार्क्स आहेत 3. ऋग्वेद यांचे मार्क्स आहेत 3. ईशा यांचे मार्क्स आहेत 1. चलो, आता सगळ्यांना आपापले स्कोर माहिती आहेत. आता 2 प्रश्न आपले बाकी आहेत प्रत्येकी, आणि त्याच्यानंतर टॅली करायचे आहेत. पण हे 2 प्रश्न मी समथिंग लाईक लॉटरी या प्रकारचे करणार आहे. हे बघा, आपल्याला अंतिमतः म्हणजे लास्ट राऊंडला 5च जण आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. जर टॅली आपलं काय म्हणतात त्याला, स्कोर जर टाय झाला तर अशा वेळेला विभागून बोलावण्यात येणार आहे क्रमांकाप्रमाणे, कारण आपल्याकडे राऊंड एक्सटेंड होणार नाहीये. तर आताचा जो राऊंड असणार आहे हा थोडासा रिस्की आहे. वी हॅव टू थिंक ट्वाइस बिफोर आन्सर. कारण अक्षरशः सांगतो, ह्याच्यात मी राऊंड आपला असा असेल की राईट आन्सर यू विल गेट +5 मार्क. आय एम रिवायझिंग. त्यामुळं सम्राट होपवर राहायला हरकत नाहीये. राईट आन्सर यू विल गेट +5 मार्क अँड रॉंग आन्सर यू विल गेट -5 मार्क. अनअटेम्प्टेड, समजा तुम्ही बोललात मला अटेम्प्टच करायचा नाही, तर यू विल गेट 0 मार्क. ऑल राईट. तर हा राऊंड क्रिटिकल राऊंड आहे आणि ह्याच्यात चॉईस काहीच नसणार आहे. मी डायरेक्टली प्रश्न विचारणार आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे प्रश्न आधी झालेल्यातले नसावेत अशी अपेक्षा आहे. सो स्टार्ट विथ धिस. मी रिवाइज करतोय. राईट आन्सर +5 मार्क, रॉंग आन्सर -5 मार्क, अनअटेम्प्टेड जर तुम्ही बोललात पास किंवा नाही द्यायचं उत्तर तर 0 मार्क. हं. अमर केळकर. अमरजी नमस्कार. नमस्कार. अंडर द -- Germany agreed to provide massive funding, military training and artillery to the revolutionaries. ओके. आता ते अंडर द -- काय आहे? ऑप्शन ए ऑपरेशन बार्बारोसा, ऑप्शन बी झिमरमॅन प्लॅन, ऑप्शन सी ऑपरेशन थंडर स्टॉर्म अँड ऑप्शन डी नन ऑफ दीज. पास. ओके. हा प्रश्न मी साईडला ठेवतोय. 6 तरी पण हा साईडला प्रश्न आहे. ऑल राईट. नेक्स्ट वन. मी उत्तर दिलं नाही याचं अजून. हो. हा. सूर्यकांतजी. थोडंसं बोला तुम्ही माईक ऑन करून, म्हणजे तुम्ही स्क्रीनला दिसाल मला. ओके. कियान महापणकर. Yes, sir. येस, वेलकम. चितगाव ब्रांच ऑफ इंडियन रिपब्लिकन आर्मी IRA was formed by ऑप्शन ए सूर्य सेन, ऑप्शन बी बटुकेश्वर दत्त, ऑप्शन सी करतार सिंग सराबा, ऑप्शन डी नन ऑफ दीज. Surya Sen. Surya Sen. Fantastic. Right answer awarded by +5 mark directly.
थँक्यू सर. 12. The next one. अगस्त्य मापडकर, Yes, sir. Ganesh Ghosh and Lokanath Bal are togetherly associated with assassination of Kingsford, Chitgaon Armory raid, assassination of Jackson, none of these. Chittagong Armory raid. Option B. Fantastic. Right answer, plus 5 marks. Thank you so much, sir. Thank you. 13 number. Next one. अभिषेक बर्वे. अभिषेक जी. Yes, sir. हां. सो मागचा प्रश्न तुम्ही स्किप केला होता. +5 मार्काचा तुम्हाला खूप मोठा चान्स आहे टू कम बॅक इन द कॉम्पिटिशन. पार्टिशन ऑफ पंजाब वॉज कॅरीड आउट बाय, आय एम रिवायझिंग, पार्टिशन ऑफ पंजाब वॉज कॅरीड आउट बाय, जेव्हा भारत पाकिस्तान झाला तेव्हा. ऑप्शन ए रॅडक्लिफ कमिशन, ऑप्शन बी लॉर्ड कर्झन, ऑप्शन सी बॅरिस्टर जिन्ना अँड ऑप्शन डी नन ऑफ दीज. Partition. ऑफ पंजाब. Hmm. एकदा ऑप्शन सांगता. रॅडक्लिफ कमिशन, लॉर्ड कर्झन, बॅरिस्टर जिन्ना, नन ऑफ दीज. नाही, शुअर नाहीये. हरकत नाही, अजून एक चान्स आहे पुढच्या याच्यामध्ये, पण तुम्ही कमबॅक करू शकता. ठीक आहे. सर मी विदुला. हा, विदुलाजी तुम्ही या समोर होता. आपलं त्यांना आणा, विदुलाजीना आणा समोर. तुम्ही हा, बोला मी- बोला म्हणजे समोर याल. हो सर, मी आले. हा, दिसलात. वंदे मातरम was first sung the session of Indian National Congress in, okay, I'm revising, भारतीय राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम गायलं गेलं? 1892, 1896, 1904 and 1886. 1896 सर. Fantastic. Right answer, plus 5 marks. 24. Next one. Samrat. Yes. Samrat, somewhat difficult question. Death place. I'm revising. Death place of Bhagat Singh ji. Bhagat Singh माहिती आहेत, मोठे क्रांतिकारक आहेत. So death place of Bhagat Singh ji is option A Aden, option B Pune, option C Satara and option D Lahore. Option D Lahore. Fantastic. Right answer, plus 5 marks. Thank you. Welcome. 31. Kushal ji. Yes, sir. Yes, sir. Yes. मी आता काही जोड्यांची नावं घेतोय. विच पेअर इज करेक्टली मॅच. दोघांमध्ये संदर्भ आहे काहीतरी. पहिला आहे अनंत कान्हेरे जॅक्सन, दुसरा आहे मदनलाल धिंगरा लॉर्ड कर्झन, तिसरा आहे खुदिराम बोस अर्ल ऑफ मेयो आणि चौथा आहे रासबिहारी बोस किंग्सफोर्ड. यातलं कोणतं नाव परफेक्टली मॅच आहे? आय एम रिवायझिंग. अनंत कान्हेरे जॅक्सन, मदनलाल धिंगरा लॉर्ड कर्झन, खुदिराम बोस अर्ल ऑफ मेयो आणि रासबिहारी बोस किंग्सफोर्ड. ऑप्शन अनंत लक्ष्मण कान्हेरे जॅक्सनचा वा. फंटास्टिक. राईट आन्सर, प्लस 5 मार्क. 27. नेक्स्ट वन.
वैभव उपासनी. नमस्कार सर. नमस्कार. डॉमिनियन स्टॅटस वॉज गिवन बाय. ओके, भारताला डॉमिनियन स्टॅटस दिलं गेलं, दॅट इज बाय. ऑप्शन ए रेग्युलेटिंग ऍक्ट, ऑप्शन बी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स, ऑप्शन सी गव्हर्नमेंट ऍक्ट ऑफ इंडिया 1935 and option D Pitt's India Act. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. Fantastic. Right answer. Next, 26. Next one. Bhakti ji. आहे सर. Krishnaji Gopal Karve and Vinayak Narayan Deshpande were sentenced to death for the assassination of Arthur Jackson along with मी नावं घेतोय, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना फाशी दिली गेली. कोणाबरोबर? तर जॅक्सनच्या हत्येसाठी. तर कोणाबरोबर? ऑप्शन ए अनंत कानेरे, ऑप्शन बी शिवराम राजगुरू, ऑप्शन सी सुखदेव थापर आणि ऑप्शन डी नन ऑफ दीज. अनंत लक्ष्मण कान्हेरे. फंटास्टिक. राईट आन्सर, +5 मार्क. 33. पृथा पाटील. येस सर. ह्याला तुला सोपा प्रश्न आहे. ब्लिट्झक्रीग इज ए, ऑप्शन ए वॉर स्ट्रॅटेजी ऑफ जर्मनी इन सेकंड वर्ल्ड वॉर, ऑप्शन बी वॉर स्ट्रॅटेजी ऑफ USSR इन सेकंड वर्ल्ड वॉर, ऑप्शन सी वॉर स्ट्रॅटेजी ऑफ इंग्लंड इन फर्स्ट वर्ल्ड वॉर, ऑप्शन डी नन ऑफ दीज. सर तो वर्ड स्पेल कराल परत, म्हणजे प्रोनाऊन्स कराल परत तो वर्ड. ब्लिट्झक्रीग. आता मी परत एकदा स्पष्ट बोलतोय. ब्लिट्झक्रीग स्ट्रॅटेजी ऑफ जर्मनी इन सेकंड वर्ल्ड वॉर, strategy of USSR in second world war, strategy of England in first world war, and none of these. तर पास करूया. All right, pass. मिलिंद जी. आहे सर. हाँ, मिलिंद जी. Montfort reforms, Montagu Chelmsford reform, were option A prior to Simon Commission, option B after Lucknow Pact, option C both A and B, and option D none of these. परत सांगता पहिले ऑप्शन दोन. पहिल्यापासून सांगतो. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म नावाचे रिफॉर्म मिळाले. ते कधी मिळाले? प्रायर टू सायमन कमिशन, आफ्टर लखनौ पॅक्ट, बोथ ए अँड बी, नायदर ए अँड नॉर बी. ए पहिला ऑप्शन. प्रायर टू सायमन कमिशन. ओके, आन्सर इज बोथ ए अँड बी. कारण लखनौ करारानंतर दिले गेले आपल्याला हे. ओके. सो दोन्ही आन्सर म्हणजे सी आन्सर इज राईट. ओके. क्वेश्चन 30. पूर्वाजी. येस सर. हाँ, लोकमान्य टिळक termed which reform as? I am revising. Lokmanya Tilak termed which reform as dissatisfying, disappointing, and a sun without morning? Okay. Option A, partition of Bengal. Option B, 1909 reform. Option C, 1919 reform. And option D, 1935 reform. 1909. 1909 reform. Right answer is C, 1919 reform. Yes Okay. sir. तो 28 नंबर है. ऋग्वेद जी.
Yes, sir. Yes. Red shirt uniforms were famous in. त्याला लाल डगलेवाले म्हणायचे. रेड शर्ट युनिफॉर्म वेर फेमस इन. ऑप्शन ए अभिनव भारत, ऑप्शन बी ब्रिटिश आर्मी, ऑप्शन सी RSS, and option D none of these. Pass. Pass. Okay. 19 number. संपले. Isha Jaiswal. Yes, sir. Which of the following revolts was made famous by Bankim Chandra Chatterjee in his novel Anand Math? बंकिम चंद्र चॅटर्जीने आनंद मठ मध्ये कोणता रिव्हॉल्ट फेमस केला? भिल अपरायझिंग, रंगपूर अँड दिनापूर अपरायझिंग, विष्णुपूर अँड बीरभूम रिबेलेशन आणि संन्यासी रिबेलेशन. सर ऑप्शन एक बार वापस बोलो ना. भिल अपरायझिंग, भिल्ल अपरायझिंग, रंगपूर अँड दिनापूर अपरायझिंग, विष्णुपूर अँड बीरभूम रिबेलेशन अँड संन्यासी रिबेलेशन. सर सेकंड. ओके, दॅट इज रंगपूर अँड दिनापूर. सो इट्स रॉंग. तुम्ही ते गाणं बघितलंय कधी युट्यूबला किंवा ह्याच्यावर बघा, वंदे मातरम जे ओरिजिनल पिक्चर मधलं आहे ना. Then easy answer. It's a rebellion of sannyasi. So, wrong. 19. Sorry. 17. Sample? Yes. So fantastic. We are coming closer to end of this competition. आणि मला खूप छान वाटतं, तुमच्या सगळ्यांचं कॉपरेशन खूप छान आहे. त्यामुळे आपली स्पर्धा ही खूप लवकर संपेल की काय असं वाटायला लागलेलं आहे. सो लास्ट राऊंड आहे आपल्या स्पर्धेचा. प्रायर टू दॅट मी परत एकदा स्कोर एकदा मला टॅली करायला आवडेल. सो परत एकदा स्कोर आपण टॅली करून घेऊ. अमर प्रभाकर केळकर यांना +2 आहेत. सूर्यकांत वत्सराज यांना -2 आहेत. कियान म्हापणकर यांना 8 आहेत. अगस्त्य म्हापणकर यांनाही 8 आहेत. विदुला शेट्टीकर यांनाही 8 आहेत. अभिषेक बर्वे यांना 2 आहेत, 2. सम्राट म्हस्के यांना 4 आहेत. खुशाल यांना 8 आहेत. वैभव उपासने यांना 8 आहेत. भक्ती यांनाही 8 आहेत. पृथा यांना 2 आहेत. मिलिंद यांना -5 आहेत, है ना? बरोबर. पूर्वा यांना -2 आहेत. ऋग्वेद यांना यांना +3 आहेत. ईशा यांना -4 आहेत. दॅट्स इट. नाईस. खूप चांगल्या रीतीने कॉम्पिटिशन झालेली आहे. आता परत एकदा एक छोटासा ब्रेक असेल 10 मिनिटाचा, आणि 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण परत येतोय लास्ट राऊंडसाठी. आतापर्यंत स्पर्धा अतिशय छान झालेली आहे. मेन म्हणजे स्पर्धा भरवण्याचा हेतू जो आपला सावरकर स्मारकाचा आहे तो आपण सांगितलेला आहे. आणि स्वतः स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरीताई मराठे ह्या शेवटचा राऊंड घेण्यासाठी आलेल्या आहेत. मगाशी तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर त्या प्रवासामध्ये होत्या, पण त्या अतिशीघ्र प्रवास संपवून त्या आलेल्या आहेत. तर शेवटचा जो आपला राऊंड आहे तो मगाचसारखाच असणार आहे. याचं कारण म्हणजे आपण स्कोअर ऐकलेला आहे, तर अटीतटीची स्पर्धा आहे. विशेषतः 8 गुण मिळवणाऱ्यांची जी संख्या आहे ती खूप जास्ती आहे, आणि आपल्याला 5 जण हवे आहेत फायनल. तर शेवटचा राऊंड आता स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरीताई मराठे ह्या चालू करणार आहेत. तर त्या प्रश्न विचारत जातील आणि आपण आता पुढं
सुरुवात करूया. आय होप सगळेजण फ्रेश आहात. मध्ये जो ब्रेक मिळालेला आहे त्याच्यात चहापान वगैरे झालं असावं. विशेषतः इथं आपण भारताच्या वेगवेगळ्या भागातून सगळेजण जॉईन झालेले आहेत आणि बर्वे साहेब हे अमेरिकेतून जॉईन झालेले आहेत. तर त्यांचं विशेष अभिनंदन, कारण बाकी आम्ही दिवसा आहोत सगळे. पंडित नेहरूंच्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य ज्या वेळेला मिळत होतं त्यावेळेला सगळं जग झोपलेलं होतं, भारतावर पहाट होत होती. पण आपल्याला कल्पना आहे त्यावेळेला अमेरिकेमध्ये दुपारचा सूर्य होता. तर आपण आता सुरुवात करूया. तर मंजिरीताईंना मी विनंती करतो की त्याने एक छोटंसं प्रास्ताविक करून सुरुवात करावी. पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं. सावरकर स्मारकात तुम्ही आलायत असं आता मला वाटतंय आणि तुम्ही जोडलेले राहाल या निमित्ताने. हा सगळे स्मारकामध्ये जे काही उपक्रम चालतात ते तरुण मुलं जोडली जावीत यासाठी असतात आणि तुमचं काही ना काही योगदान ज्यावेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही द्यावं. फक्त सावरकर स्मारक असं नाही, कुठल्याही संस्थेसाठी तुम्ही आपलं योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण माझे वडील सावरकरांबरोबर होते जवळजवळ 30 वर्ष. मग त्यांनी मला सांगितलं की तू इथे काम करायचंस. तेव्हापासून माझं काम सुरू झालं. आता गेली 22 वर्ष मी इथे काम करते आहे. पण या कामामध्ये तुम्हाला पैसे नाही मिळणार किंवा आम्ही सगळे जे पदाधिकारी आहोत आम्ही कोणी पैसे न घेता काम करतो. पण एक मानसिक समाधान असतं त्याच्यामध्ये की आपण काहीतरी समाजासाठी, एखाद्या नावासाठी, सावरकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी काहीतरी आपण योगदान देतोय ह्याचं समाधान खूप मोठं असतं आणि ते तुम्ही घ्यावं. तुम्ही काम करायला लागलात की तुम्हाला समजेल. हे एक नशा असते म्हटलं तरी हरकत नाही की इथे यायचं, वेळ द्यायचा. म्हणजे आता मी सगळ्यांना सांगते की मला आता 10च्या आधी घरीच घेत नाहीत. तर इतकं त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून राहता आणि त्याचं एक समाधान असतं की आज पूर्वी ज्यांनी सावरकर स्मारक पाहिले त्यांना ते कळेल की आज स्मारकाला जे भव्य रूप आहे, ज्यावेळेला आम्ही काम सुरू केलं तेव्हा ते नव्हतं. आता हळूहळू आम्ही अनेक गोष्टी केल्या आणि ती सुरुवात झाली. फक्त आता कसं आहे की हे पुढे नेणारं पण लागतं कोणी. म्हणजे नुसती संस्था उभी राहून चालणार नाही. ऐकू येत नाहीये का? येतंय ना? ती संस्था पुढे पण चालू राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हा लोकांचं योगदान पाहिजे. मला कल्पना आहे आता तुम्ही शिकताय, अनेक गोष्टी करत असाल. पण ज्यावेळेला वेळ मिळतो, आणखीन दुसरं माझं एक सांगणं असतं की समाज माध्यम, सोशल मीडियावर तुम्ही खूप असता. पण त्याचा उपयोग तुम्ही सावरकर विचारांच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी केला पाहिजे किंवा जे चांगलं आहे ते फॉरवर्ड केलं पाहिजे किंवा जिथे सावरकरांवर आक्षेप घेतले जातात तिथे काहीतरी तुम्ही व्यक्त झालं पाहिजे की हे चुकीचं आहे. आता कसं होतंय, सावरकरांच्या विरोधात लिहिलं जातं त्या कोणीही सावरकर वाचलेले नाहीत. त्यांना कोणाला आंबेडकरही माहीत नाहीत, सावरकरही माहीत नाही, कोणीच माहिती नाहीये. फक्त एक त्यांचा एक अजेंडा असतो, त्याचे त्यांना पैसे मिळतात. मग काहीतरी लिहित जायचं. तर ह्याच्यासाठी जे सावरकर वाचतायत, ठीक आहे तुम्ही वाचलं नसलं तरी जिथे अयोग्य आहे तिथे नाही, हे चूक आहे बाबा, एवढं तर तुम्ही लिहू शकता. पण हे कसं होतंय, आरोप जे होत आहेत ते एकतर्फी आहेत. त्याला उत्तरं आपण दिली जात देतो आम्ही, पण ती पुढे नेली पाहिजेत की हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे किंवा एखादे खूप घाण लिहितोय तर नाही लिहायचं इथे, हे केलं पाहिजे. आता माझं पेज मी चालवते, मला ते सतत मी हाईड करते आता कॉमेंट्स, पण मी बंद नाही केल्या कारण चांगल्या प्रतिक्रिया पण आल्या पाहिजे. पण ज्या वाईट आहेत ते मी चक्क हाईड करते, रिपोर्ट करते, जे अतिशय घाणेरडं लिहिलेलं असतं ते. पण हा एक उद्योग असतो. तर हे काम तुम्ही करू शकता. हातामध्ये समाज माध्यम खूप वेळ तुम्ही घालवता या मोबाईलमध्ये, पण तो चांगल्यासाठी घालवा असं मी निश्चित सांगेन. कारण वयाचा अधिकार घेऊन ते सांगते मी की तो वेळ सत्कारणी लावा. ती रील्स बघण्यात खूप वेळ जातो. म्हणजे मला स्वतःला सांगायला लागतं की आता बस आपण खूप वेळ बघतोय. तर हे करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळ द्या, स्मारकाशी जोडलेले राहा, स्मारकात या. बर्वे ना, अमेरिका? येस मॅम. कुठे असता? सॅन होसे, कॅलिफोर्निया. हा, तुम्ही या मुंबईत आलात कधी की हो जरूर नक्की, भेट द्या. यायचंच आहे आणि एकदा. हो तिथून काय करता येईल आपल्याला, तुम्ही तिकडे आहात तिथे आपण काय करू शकू हेही नक्की बघू. पण हो स्मारकाचं आम्हाला काम खूप ठिकाणी करायचं आहे. पण नुसतं मला इकडून मी म्हणून उपयोग नसतो. तिथून कोणीतरी ते काम करणं, त्याच्यासाठी इच्छा दाखवणं हेही गरजेचं असतं. तेव्हा आपणही जोडलेले नक्कीच. राहू. हा,
पुन्हा एकदा सगळ्यांना स्वागत आणि शुभेच्छा देते. पुढे जाऊया. हं. बरं, हा राऊंड आत्ताचा जो आहे हा मगासारखाच आहे. परत एकदा तेच असणार आहे. राईट आन्सर +5 मार्क, रॉंग आन्सर -5 मार्क आणि अनअटेम्प्टेड 0 मार्क. त्यामुळे एस्पेशली जे श्रीमंत आहेत, यांच्या नावावर आता 8-8 गुण आहेत, त्यांनी उत्तर देताना विचार करायचा आहे. बीपीएल आहेत त्यांनी बिंदास उत्तर द्यायचे, 5 मार्क वाढू शकतात तुमचे. आणि जर नाही आलं तर कदाचित शांत बसून, म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणून सांगतो की शांत बसून सुद्धा 8चे 8 राहतील शिल्लक. तर जस्ट चेकआउट आणि उत्तरं द्या. सो इथं ह्या राऊंडमध्ये तुमचं नॉलेज प्लस स्ट्रॅटेजी दोन्ही गोष्टी उपयोगी पडणार आहेत. ऑल राईट, चलो लेट अस स्टार्ट. अमर केळकरजी. हां. अमरजी. नमस्कार. हां. तुम्हाला प्रश्न आहे. हां, नंबर हो. आहे 37. परत वाचते. Which dynamic revolutionary took command of the Indian National Army INA in 1943 to launch an armed assault from India's eastern borders? ऑप्शन्स आहेत सुभाष चंद्र बोस, मोहन सिंग, अरबिंदो घोष आणि चिदंबरम पिल्लाई. सुभाषचंद्र बोस. राईट आन्सर +5 मार्क. थँक्यू. सूर्यकांत. सूर्यकांतजी आहात का तुम्ही? बोला जरा. नाही आहेत सूर्यकांतजी. कियान महापणकर याला एक टिक करून द्या. 37. Yes, sir. Good. In 1912, a bomb was thrown at Viceroy Lord Hardinge while he was making an official entry into Delhi. Who planned this central conspiracy? परत वाचू. In 1912, a bomb was thrown at Viceroy Lord Hardinge while he was making an official entry into Delhi. Who planned this central conspiracy? ऑप्शन्स आहेत राज बिहारी बोस, भगत सिंग, बारिंद्र कुमार घोष आणि उषाबाई डांगे. Option A, Raj Bihari Bose. राईट आन्सर Thank काय सांगितलं त्याने? रासबिहारी बोस. 39. अगस्त्य. Yes, sir. The Gadar party, formed in 1913, had its headquarters, the Jugantar Ashram, located in which city? The Gadar party, formed in 1913, had its headquarters, the Jugantar Ashram, located in which city? Options आहेत बर्लिन, व्हॅन्कुव्हर, सॅन फ्रान्सिस्को आणि लंडन. Option C, San Francisco. राईट आन्सर. Thank you, sir. Thank you, madam. मिजुला शेट्टीकर. मिजुलाची आहात का आपण? येस सर, आहे मी. नमस्कार मंजिरीताई. नमस्कार. Which statement or statements are true regarding Bhagat Singh? He was a co-founder of Naujawan Bharat Sabha in 1926. He did not believe in atheist philosophy and wrote a tract supporting institutional religion. Third option, he was executed on March 23, 1931 alongside Sukhdev and Rajguru. परत हवंय सांगायला. हा क्वेश्चन रिपीट. Which statement is or are true regarding Bhagat Singh? पहिलं स्टेटमेंट आहे, he was co-founder of Naujawan Bharat Sabha in 1926. दुसरं, he did not believe in atheist philosophy and wrote a tract supporting institutional religion. Third, he was executed on March 23, 1931 alongside Sukhdev and Rajguru. Options आहेत 1 and 2, B 2 and 3,
C 1 and 3, and D all 1, 2, 3. Which statement is correct, right? हा क्वेश्चन आहे ना. Is or are? Is or are? Okay. So first is he was a co-founder of Naujawan Bharat Sabha. Can you repeat second option? He did not believe in atheist philosophy and wrote a tract supporting institutional religion. Third one is He was executed on March 23, 1931, alongside Sukhdev and Rajguru. so 1 and 3 is correct option. Right. C. C. C is the right answer. Right. 67. अभिषेक बर्वे. अभिषेक जी. Yes, sir. 12. Dash 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 was tried for publishing and circulating nationalist poems and literature and was sentenced to transportation for life and hard labor for printing anti-British literature and distributing weapons. G.D. Savarkar, N.D. Savarkar, V.D. Savarkar, Lala Hardayal. सावरकरांचे मोठे बंधू गणेश सावरकर. Fantastic. Right answer. G.D. Savarkar. Samrat Muske. Oh. Yes, all the best. Hello. What was the portion of Hindu in the Army of India before 1939? Options: around 90, around 60%, around 30, around 10. एकदा क्वेश्चन परत बोला. What was the proportion of Hindu in the Army of India, that is British Army, before 1939? Around 90, around 60, around 30, around 10. Pass. Pass. 86. 86 number. Answer is around 30. 30. हे भारताचं म्हणजे भवितव्य त्यावेळेला काय असतं की अख्खा पाकिस्तान त्यांचं जे होतं काय हसके लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान ते इथे खरं झालं असतं. फक्त 30% आर्मी आपल्याकडे राहिली असती, 60% त्यांच्याकडे गेली असती. आणि हे सावरकरांनी जो सैनिकीकरणाचा पुरस्कार केला त्यामुळे हे प्रमाण बदललं. तेव्हा सावरकरांना रिक्रुटवीर म्हटलं गेलं, पण त्यांनी लेखड्यामोड्या बंदुका घ्या सुद्धा सांगितलं, पण त्याचबरोबर सैनिकीकरणाचा पुरस्कार केला आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला फाळणी झाली त्यावेळेला हे प्रमाण जे होतं ते 60% आलं. हिंदूंचं प्रमाण 60-65% आणि मुस्लिमांचं 30-35%. त्यामुळे फाळणी झाली तेव्हा मुस्लिम पलटणी पण पाकिस्तानात गेल्या. जर 65% त्यांचं सैन्य असतं त्यांनी दुसऱ्या दिवशी भारतावर आक्रमण केलं असतं. त्यामुळे मी अगदी आवर्जून सांगते की हिंदुस्थानचं जे अस्तित्व टिकलं 47 मध्ये ते केवळ सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळे. हे आपल्याला मानलंच पाहिजे की सैन्य आपलं नसतं तर दुसऱ्या दिवशी त्यांनी आक्रमण केलं असतं. एवढं मोठं त्यांचं सैन्य होतं आणि आपलं सैन्य त्यावेळेला सक्षम होतं. सम्राटला नावाप्रमाणे प्रश्न मिळालाय. सो भविष्यामध्ये मी तुला सम्राट बनलेला बघायला आवडेल. कुशलजी आहात का? 50 नंबर. 50. बाघा जतीन किंवा जतीन मुखर्जी हे 1915 मध्ये ब्रिटिश मिलिटरीशी लढाई करताना कुठल्या जागी त्यांचं निधन झालं किंवा हौतात्म्य पत्करलं त्यांनी? परत वाचायला हवंय. बाघा जतीन किंवा जतींद्रनाथ मुखर्जी यांचा 1915 मध्ये ब्रिटिश सैन्याशी लढताना कोणत्या ठिकाणी मृत्यू झाला? ऑप्शन्स आहेत बालासोर, चितगाव, मिदनापूर आणि चौरी चौरा.
मिदनापूर. ऐकून नाही आलं. मिदनापूर. मिदनापूर नाही, चुकीचं आहे हे. बालासोर. चला सोड. वैभवजी, वैभव उपासनी, वैभवजी आहात का तुम्ही? द कामागाटामारू 48 नंबर. कामागाटामारू incident 1914 involved a chartered Japanese steamship carrying passengers from Punjab to which country? परत वाचते, ते कोमागाटामारू किंवा कामागाटामारू म्हणतात. Incident 1914 involved a chartered Japanese steamship carrying passengers from Punjab to which country? ऑप्शन्स आहेत USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर. कॅनडा. राईट आन्सर. राईट आन्सर +5 मार्क. नेक्स्ट वन. भक्तीजी. हा आहे सर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. 76. He was, first option, he was an active member of Anushilan Samiti and later joined the active diplomatic mission in Europe. Second sentence, he was the younger brother of Swami Vivekananda. Third, he was a co-editor of the revolutionary periodical Jugantar. परत वाचायला हवंय. हा नाही, ऑप्शन द्या मॅम. कळलं मला प्रश्न. बारिंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, उल्हासकर दत्त आणि हेमचंद्र कानुगो. भूपेंद्रनाथ दत्त. राईट आन्सर. थँक्यू सर. पृथा पाटील. येस सर. Identify the person. First sentence, he was a prominent leader of Jugantar group who attempted to coordinate a pan-Indian revolt during WWI with German arms. 79. परत वाचे, he was a prominent leader of Jugantar group who attempted to coordinate a pan-Indian revolt during First World War with German arms. He famously uttered, "We shall die to awaken the nation." आणि तिसरा आहे, he met his death in a fierce trench-style gun battle against British forces near Balasore coast. ऑप्शन्स आहेत राजबिहारी बोस, जतींद्रनाथ मुखर्जी, दॅट इज बाघा जतीन, नरेंद्रनाथ भट्टाचार्य आणि बिपिन बिहारी गांगुली. जतींद्रनाथ मुखर्जी और बाघा जतीन. फंटास्टिक. राईट आन्सर. मिलिंदजी. आवाज द्या. आवाज. आहे. 82. Myanmar, Burma was separated from British India according to Charter Act of India, Regulating Act, Doctrine of Lapse आणि none of these. पहिले दोन ऑप्शन काय आहेत? Charter Act of India, आणि दुसरा Regulating Act, Doctrine of Lapse आणि none of these. पहिला ऑप्शन. ओके. आन्सर डी आहे, नन ऑफ दीज. गव्हर्नमेंट ऑफ ऍक्ट इंडिया, तो 1935 चा जो ऍक्ट आहे, दॅट इज द फर्स्ट पार्टिशन ऑफ इंडिया. म्यानमार आणि श्रीलंका त्यांनी सेपरेट केले त्या ऍक्ट नुसार. ओके. पूर्वाजी. येस सर. येस सर. 77. 77. Identify the person. He traveled to Paris to learn the art of bomb making from Russian revolutionaries. He returned to Bengal and established a clandestine laboratory to train others. His technical expertise fueled the early actions of Murari Pukar group. ऑप्शन्स आहेत प्रफुल्ल चाकी, हेमचंद्र कानुगो, खुदिराम बोस आणि सत्येंद्रनाथ बोस.
परत वाचू ऑप्शन्स? हा ऑप्शन्स परत एकदा वाचा ना. स्टेटमेंट्स नको आहेत ना? नाही. नुसते हा. प्रफुल्ल चाकी, हेमचंद्र कानुगो, खुदिराम बोस आणि सत्येंद्रनाथ बोस. ऑप्शन बी. परफेक्ट. ऋग्वेदजी. येस सर. आयडेंटिफाय द पर्सन. 78. He was a brilliant intellectual who served as a professor at Stanford University. He was the preliminary intellectual engine, writer and organizer behind the Ghadar Party. He later spent years living in exile in Europe and America, promoting pacifism and philosophy. The दूसरा statement है, he was primary intellectual engineer, writer and organizer behind the Ghadar Party. ऑप्शन्स आहेत लाला हरदयाळ, भाई परमानंद, रामचंद्र आणि तारकनाथ दास. लाला हरदयाळ. फंटास्टिक. राईट आन्सर. ईशाजी. ईशा जयस्वाल. Yes, sir. 88. Veer Savarkar was not allowed to express politically during the period 1924 to 1937. He continued to write under the name Maharashtra Bhat, Kamala, Ram आणि none of these. Ma'am, option महाराष्ट्र भाट, कमला, राम आणि none of these. ma'am, none of this. आन्सर इज महाराष्ट्र भाट. व्हेरी नाईस. आता आपल्याला फक्त थोडासा डिसिजन घ्यायचा आहे. तो सगळे झाले हे सगळे सगळे एक 2 मिनिटं ऑनलाईनच थांबा. आम्ही फक्त म्यूट होतोय, तुम्ही ऑनलाईनच थांबून राहायचे. तर आता मी गुण सांगते. इथे सगळ्यात जास्ती गुण 13 आहेत आणि त्या 13 गुण असलेले एकूण 5 जण आहेत. तर त्या 5 जणांची नावं सांगते. कियान, आडनाव काय? कियान म्हापणकर, अगस्त्य म्हापणकर, विदुला शेट्टीगर, वैभव उपासनी आणि भक्ती गव्हाणकर. हा, या 5 जणांना 13 गुण आहेत. हे सगळे पुढच्या राऊंडला गेलेले आहेत, जी 17 तारखेला स्मारकामध्ये होईल. ठीक आहे. हो, थँक्यू मॅम. सगळ्यांनी आपण इथं छान सहभाग घेतलात याच्याबद्दल नक्की आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला आता ह्या झूम मीटिंगची लिंक ज्या क्रमांकावरून आलेली आहे, तर तो क्रमांक तुम्ही सावरकर स्मारक म्हणून नोंद करून ठेवा. सम्राट, तुझ्या भावाला पण येऊ देत. तू भाऊच आहे का मित्र आहे? येऊ देत ना समोर, येऊ देत की. येस. हां, तर तो क्रमांक तुम्ही सेव्ह करून ठेवा, कारण सावरकर स्मारकामध्ये विविध उपक्रम चालू असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर ज्यावेळेला शक्य असेल त्यावेळेला आपण सर्वांनी हे कार्यक्रम अटेंड करण्यासाठी यावं अशी अपेक्षा आहे. आपण सगळ्यांनी भाग घेतलात याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.